सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 57 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रोशन आणि सोनमचं लग्न झालं आणि सपना तिच्या रूममध्ये राहुल नव्हता म्हणून आईसोबत बोलत होती आणि तिची आई सपनाला समजावून सांगत होती की तू राहुलसोबत कायम राहा, तुझी आणि त्यांची जोडी छान दिसते आणि रोहितला विसरून जा. आणि राहुलमध्ये तरी काय कमी आहे जे तुला रोहितमध्ये दिसत होतं. आणि सपना आता म्हणाली, आई तुला नाही कळणार, शेवटी पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं आणि एखाद्या व्यक्तीमध्ये आपण काय पाहतो आणि आपण तिच्यावर प्रेम करायला लागतो हे त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच समजत असतं, नाही का? बाकी सगळ्यांना तर या गोष्टी कळत नसतातच. आणि रोहित रोज समोर असताना त्याला विसरणं शक्य नाहीच असं सपना म्हणत होती. आणि आता हे सगळं राहुलनं रूमच्या बाहेर उभं राहून ऐकलं आणि सपनाचं सत्य त्याला समजलं. आणि ती का लग्न होऊन सुद्धा त्याला टाळत होती. सुहाग रात्री दिवशी ते तिचं आजारी होण्याचं नाटक करणं, वेळोवेळी पोटात दुखतं, पिरियड आलेत असं म्हणणं, मी दूर निघालो की मला हसून निरोप दिला की पाठीमागे खुश राहणं. तिनं लग्नानंतर इतके महिने मला गोड गोड बोलून टाळलं. हनीमूनसुद्धा ऐनवेळी कॅन्सल केला, तब्येतीची कारणं सांगून, आणि आईकडे जाऊन निवांत राहत होती. आणि आता राहुलला या सगळ्याचा अर्थ कळला आणि राहुल प्रचंड चिडला. आणि ही मला इतकी कशी उल्लू बनवू शकते असं त्याला वाटलं. आणि तो रागातच जसा रूममध्ये आला तसं सपनानं, आई मी तुला नंतर कॉल करते असं म्हणून फोन पटकन ठेवला. आणि राहुल आता आला तसा बेडवर रागात धुमसत बसला. आणि आज सपनाला त्याचा मूड थोडा वेगळाच वाटला. आणि ती त्याच्या जवळ आली आणि राहुल काय झालं असं म्हणून त्याच्या गालाला हात लावणार इतक्यात राहुलनं तिच्यासमोर त्याचा एक हात वर केला आणि तिला म्हणाला, डोंट टच मी. आणि सपनानं काहीच न कळून म्हणाली, काय झालं? तुम्ही इतके चिडलात का? मला सांगा ना काय झालं. आणि राहुल म्हणाला, सांगेन ना, नक्की सांगेन, पण त्याआधी मला सांग तू माझ्यापासून काय काय लपवून ठेवलं आहेस. तशी सपना आता थोडी घाबरली आणि म्हणाली, नाही राहुल, मी काहीच नाही लपवलं असं ती नजर चोरून म्हणाली. पण तिच्या बोलण्यात आता राहुलला कॉन्फिडन्स दिसत नव्हता. आणि ती नजर चोरून बोलत आहे यातच त्याला सगळं कळलं. आणि तो तिला म्हणाला, माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल सपना, की तू काहीच माझ्यापासून लपवलं नाही. पण सपना आता घाबरली. राहुलचा हा लुक फार डेंजर होता. आतापर्यंतचे राहुल, तेही तापट राहुल तिनं बघितले होते, पण हा राहुल त्याच्याही पेक्षा रुद्र अवतारी वाटला. आणि राहुल म्हणाला, सपना बोल, तू काय लपवतेस माझ्यापासून, पटकन बोल असं म्हणून तो खूप मोठ्यानं ओरडला. आणि सपना घाबरली. तिच्या हातातून फोन खाली पडला आणि तिनं कानावरच हात ठेवले. पण आता राहुल तिच्यावर दयामाया केलीच नाही आणि तिच्या दंडाला घट्ट पकडलं आणि त्याची बोटं तिच्या दंडामध्ये रुतवत म्हणाला, काय सत्य आहे तुझं, बोल. आणि तू नाही सांगितलं तरी ते मला आता कळलेलं आहे आणि मला लाज वाटते तुला माझी बायको म्हणून घेताना. मला हे शब्द उच्चारायला सुद्धा कसं तरी होतंय. किती नालायक बाई आहेस तू. तू चक्क माझ्यासोबत लग्न करून या घरात आलीस. माझ्या रूममध्ये राहत होतीस आणि तू रोहितची स्वप्न बघत होतीस. लग्न माझ्यासोबत आणि मनामध्ये तो, शी. तशी सपना आता घाबरली आणि नाही नाही राहुल म्हणायला लागली. इतक्यात राहुलनं तिच्या खाडकन कानाखाली मारली आणि ती कानाखाली इतकी जबरदस्त होती की सपना बेडवर पडली आणि तिथेच खाली मान घालून रडत होती. आणि राहुल तिला एक बोट दाखवून धारदार नजरेनं बघत म्हणाला, खबरदार, जर पुन्हा खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर. तुला माहीत आहे मला विश्वासघात खपत नाही, खोटं बोललेलं आवडत नाही. आणि तू माझ्या भावनांशी इतके महिने खेळत राहिली.
आणि मी मात्र मूर्ख सपना सपना करून तुझ्यावर प्रेम करत राहिलो आणि माझ्यातच काही कमी आहे हे शोधत होतो. आणि तू मात्र मला खूप चालाकीने टाळत होतीस आणि माझ्या भावाची आस पकडत होतीस. आणि काय ठरवलं होतंस? पहिलं मिलन त्याच्यासोबत आणि मग आयुष्यभर माझी बायको म्हणून राहणार होतीस? अगं लाज वाटायला पाहिजे तुला या घरात असला घाणेरडा विचार करताना. एक बाई म्हणून तू खूप नीच आहेस. आणि यात आणखीन कोणाकोणाचा हात आहे मला सांग. तशी मला पूर्ण खात्री आहे रोहित असलं काही करणारच नाही. मला माझ्या भावाचा पूर्ण कॉन्फिडन्स आहे, कारण तो खूप हँडसम आहे आणि त्याच्या मागे अशा 56 जणी फिरत असतात आणि त्यातलीच तू एक असावीस. पण मला सगळं तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे की खरं काय आहे. पण जर रोहित चुकला असेल तुझ्यासोबत वागताना, तर त्यानंही मला फसवलं असेल, तर मात्र त्यालासुद्धा माफी नाही. मी तुम्हा दोघांना या घरातून आत्ताच्या आत्ता हाकलून देईन. किंवा एकतर तो या घरात राहील किंवा मी. तसं सपना उठली आणि म्हणाली, नाही राहुल, इतक्या टोकाचा निर्णय तुम्ही घेऊ नका. प्लीज माझं ऐकून घ्या. तो माझा मूर्खपणा होता. मला त्यावेळी काही कळत नव्हतं. मी वाहवत गेले होते. पण राहुल, मी सावरले आता. मी आता तुमच्यावर मनापासून प्रेम करते आणि मी तुमचा स्वीकार केला आहे. राहुलनं आता पुन्हा तिला झिडकारलं आणि तुच्छपणे म्हणाला, अगं जा, तू कोण मला स्वीकारणारी? तुझी लायकी तरी आहे का या घराचा उंबरठा तरी ओलांडण्याची? आणि आमच्या चांगल्या स्वभावाचा आणि मोठ्या मनाचा तू असा फायदा घेतलास आणि म्हणे माझ्यावर प्रेम करते. त्याचवेळी मला एका शब्दानं जरी कळलं असतं ना तुझ्या मनात काय आहे, तरीही मी तुला कधीच इथून हाकलून दिली असती. पण आताही उशीर नाही झाला. आता हे सगळं कळल्यानंतर मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. आता पटकन बॅग भरायची, समजलं? आणि इथून चालतं व्हायचं. आणि उद्या सूर्याची पहिली किरण उगवण्याआधी तू सूर्यवंशींचा उंबरठा ओलांडून तुझ्या माहेरात असशील. तशी सपना त्याच्या पायातच पडली आणि म्हणाली, नाही राहुल, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मी तुमच्यावर आता खरंच प्रेम करते. आणि राहुल म्हणाला, मग रोहितवर करत होतीस ते काय? ते तुझं पहिलं प्रेम होतं. आत्ताच तू म्हणालीस ना तुझ्या आईला. मग त्याला विसरून तू लगेच माझ्यावर प्रेम करायला लागलीस. पण मग जर ते खोटं असेल तर कशावरून तू माझ्यावर तरी खरं प्रेम करतेस? आणि एकाच वेळी तू आम्हा दोघा भावांवर कसं प्रेम करू शकते? खरं तर तुझ्यासारख्या मुली कधीच कुणावर प्रेम करू शकत नाहीत सपना. त्या फक्त स्वार्थी असतात. आणि आता मला कळतंय की तू राणीवर का जळतेस आणि का तिला पाण्यात बघतेस. खरं तर तुला बघवत नाही ना ती रोहितची बायको आहे म्हणून. तुला त्रास होत असेल राणीला त्याच्या मिठीत बघताना. ते दोघे एकमेकांसोबत खूप खुश आहेत हे तुला आवडत नाही. कारण सपना तू राणीच्या जागी स्वतःला पाहतेस, हो ना? आणि आता असं आपल्या पहिल्या प्रेमाला दुसऱ्याच कोणाची तरी मिठीत बघताना तुला खूप वाईट वाटते. त्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला लग्नाला दृष्ट लावण्यापेक्षा तू इथून निघायचं. सपना आता खजील होऊन ते सगळं ऐकत होती आणि नुसती रडत होती. राहुल म्हणाला, तू राणी आणि रोहितच्यामध्ये त्यांच्या नात्यात का इतका इंटरेस्ट घेतेस हे आता कळतंय मला. आणि मी तुला खूप सांगत होतो तरीही तू ऐकत नव्हती. याचाच अर्थ तुझं मन तिकडं ओढ घेते. आणि आम्ही भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करतो. एकमेकांच्या सुखासाठी काहीही करू शकतो. आणि मला नक्कीच माहीत आहे की रोहितने लग्नाचा निर्णय का घेतला आहे. फक्त आणि फक्त तू त्याचा विषय सोडून माझ्याकडे वळावं म्हणून. मला आता सगळं क्लिअर होतं आहे. मी बुद्धू नाही, समजलं? तुला वाटत असेल मी खूप बिझी असतो, मी सतत कामात असतो, उद्योगात असतो, तुझ्याकडे लक्ष नाही. पण मी इतकाही बिझी नसतो जे बायकोकडे दुर्लक्ष करेल. आता पटकन बॅग भरायला घे. सपना आता त्याचे पाय सोडायला तयार नव्हती आणि ती खूप रडत होती. आणि राहुल तिथून गेला आणि तिची उशी त्यानं फेकून दिली आणि म्हणाला, तिकडे सोफ्यावर झोपायचं. आणि हो,
नुकतंच रोशनचं लग्न झालं आहे, घरात सोनम आली आहे आणि तिच्या पुढे आणि बाकी घरच्यांसमोर आणि विशेषतः राणीसमोर तुझ्या विचारांचा गलिच्छपणा यायला नको, नाहीतर तुझीच इज्जत जाईल आणि तुझ्या संस्कारांचे वाभाडे निघतील. त्यामुळे सकाळी मी सांगेल तसंच करायचं आणि अब्रू असेल तर गुपचूप शांततेत घर सोडायचं, असं म्हणून राहुल झोपला आणि त्यानं डोळ्यावर उलटं मनगट ठेवलं. आणि सपना रडतच म्हणाली, राहुल ऐका ना. आणि राहुल म्हणाला, तू गप्प बस, नाही तर मी आत्ताच्या आत्ता तुला घरातून हाकलून देईन आणि तुला कुणीच घरात घेणार नाही, लक्षात ठेव. असा तो फारच दम देत फारच रावडी आवाजात तिला म्हणाला. तशी ती पुन्हा गप्प बसली आणि उशी उचलून गुपचूप सोफ्यावर जाऊन रडत झोपली. आणि राहुलच्या मनात मात्र खूप कालवाकालव सुरू होती आणि या फसवणुकीबद्दल त्याला खूप खूप वाईट वाटत होतं. त्याचं मन खूप दुखावलं होतं आणि आतल्या आतच त्याचे डोळे पाणावले होते. त्याचाही कंठ दाटून आला होता, नाही असं नाही. आणि त्याला आता सुरुवातीपासून सगळं आठवायला लागलं. पहिल्यांदा सपनाला बघितल्यापासूनचे सगळे क्षण, साखरपुड्याचे, लग्नाचे, हनीमूनचे सगळं आठवत होतं आणि त्यासोबतच तिचा विश्वासघातसुद्धा आठवत होता. आणि अख्खी रात्र तो तळमळत राहिला. आणि आता इकडे रोहितच्या रूममध्ये रोहित आला तसं विरहाच्या अग्नीत जळणाऱ्या राणीनं सुद्धा पटकन तिचे डोळे पुसले आणि गुपचूप पडून राहिली. कारण आता जर ती त्याच्याशी गप्पा मारत बसली असती रोजच्या सारख्या, तर नक्कीच तिच्या भावना अनावर होऊन ती स्वतः होऊन त्याच्या मिठीत गेली असती आणि तो तिलाच ओरडला असता पुन्हा एकदा. मग रोहितनं तिला झोपलेली बघितलं आणि म्हणाला, राणी झोपलीस का? राणी तरीही बोलत नव्हती. मग त्यानं तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं, अगदी गळ्यापर्यंत ब्लँकेट घातलं तिच्या अंगावर, उशांच्या पलीकडे झोपला. तसं राणीनं डोळे उघडले आणि निराश होऊन पुन्हा डोळे झाकून घेतले. आणि आता राणीची झोप अचानक उडाली ती रोहितच्या उबदार स्पर्शानं. त्या दोघांच्या मध्ये आता उषा नव्हत्या. दोघेही एकाच ब्लँकेटमध्ये होते आणि रोहित राणीच्या चेहऱ्यावर तिला भुरळ पाडावी अशी बारीक फुंकर घालत होता आणि ती फुंकर घालूनच तिची झोप उडवत होता. राणी गालात मंद हसली आणि मग जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा रोहित तिच्या अगदी जवळ होता. आणि आता तिने तिच्या छातीचा भाग उंच केला आणि तिची छाती त्याच्या छातीला भिडवली आणि दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये टाकले आणि म्हणाली, सर. तसा रोहित हसला आणि म्हणाला, राणी, हे आपलं घर आहे, ही आपली बेडरूम आहे आणि तू मला सर म्हणतेस का? तसं राणीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, मी पण बुद्धू आहे. अहो, आय लव्ह यू. आणि रोहितही तिला म्हणाला, आय लव्ह यू राणी. राणी म्हणाली, पण सर हे तुम्ही नक्की मनापासून बोलताय ना? रोहित म्हणाला, आता हे पण बॉन्डवर लिहून देऊ का? राणी म्हणाली, नाही नको, बॉन्डवर लिहिलेल्या गोष्टी जशाच्या तशा टिकत नाहीत आणि होतही नाहीत आणि पुन्हा पश्चाताप होतो. आता मला कळलं आहे. रोहित म्हणाला, बघ, पुन्हा सर म्हणालीस. राणी पुन्हा हसली आणि म्हणाली, असू द्या ना, काय फरक पडतो. पण मला आता त्या बॉन्डच्या भानगडीत पडायचं नाही आणि आपला तो बॉन्ड जो आपल्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवतो, मला तोही फाडून टाकायचा आहे. आणि रोहित हसून म्हणाला, तुझ्याच आग्रहाखातर केला होता तो बॉन्ड. राणी म्हणाली, पण तुम्हालाही तेच हवं होतं ना? रोहित म्हणाला, हो, असं वाटलं होतं की आयुष्यभर असाच एकटा राहील, कधीच कुठल्या मुलीच्या प्रेमात पडणार नाही. पण राणी, तू मला तुझ्या प्रेमात पाडलं. तुझा निरागसपणा, तुझा अल्लडपणा, सोज्वळपणा आणि तितकाच समजदारपणा मला तुझ्याकडे खेचून घेतो, असं म्हणून रोहित खाली झुकला आणि तिच्या ओठांवरून त्यानं त्याचा अंगठा फिरवला. तशी पुन्हा राणीच्या शरीरात ठिणगी पडली आणि ती त्याला आणखीन घट्ट चिकटली आणि म्हणाली, सर, मला दूर नका करू तुमच्यापासून. मी आता नाही तुमच्याशिवाय राहू शकत. सर, मला तुम्ही कायमचे माझे होऊन हवे आहात. आणि रोहित म्हणाला, हो, आता मलाही तू हवी आहेस, असं म्हणून त्यानं राणीच्या ओठांवर ओठ टेकवले आणि खूप खूप पॅशनेटली दोघेही किस करायला लागले. आणि राणी इतकी उतावीळ होऊन उत्तेजित झाली होती की फक्त तिच्या तोंडातून सर सर असं मादकपणे यायचं. आणि आता रोहितने दोघांचेही कपडे काढून टाकले आणि तिच्यावर येऊन तिच्यात प्रवेश करून प्रेमाचा वर्षावसुद्धा करायला लागला आणि राणीनं बेडशीट घट्ट पकडली.
आणि तो जसजसा तिच्यावर प्रेम करत होता, आत बाहेर प्रवेश करत होता, तसतसं ती सर सर म्हणूनच त्याला हाक मारत होती. आणि ती इतक्या वेळा त्याला झोपेत हाका मारत होती म्हणून रोहित उठून बसला. पहाटे पहाटे तो एक्सरसाइज करायला त्यानं सुरुवात केली होती. आणि राणी का अशी ओरडते माझं नाव घेऊन? तिला काही झालं की काय असं त्याला वाटलं. आणि आता तो तिच्याजवळ आला आणि तिला बघितली तर राणीनं आता तिच्या दोन्ही हातांनी बेडशीट घट्ट पकडलं होतं आणि एकटीच बेडवर तडफडत होती. तिला खूप खूप घाम आला होता आणि तोंडातून फक्त सर 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 असा आवाज. त्याला तिची ही अवस्था खूप खूप विचित्र वाटली आणि बहुतेक ही कसलं तरी स्वप्न बघते असं वाटलं आणि रोहितनं तिच्या तोंडावरच पाणी मारलं. तशी राणी दचकून उठली आणि तिनं बघितलं तर तिच्या अंगावर कपडे होते. तिच्यासमोर फक्त पॅन्टवर उघडा रोहित मात्र होता आणि तो एक्सरसाइज करत होता. राणीनं आजूबाजूला बघितलं आणि खूप खजील झाली आणि दुःखीसुद्धा झाली, तिचं स्वप्न तुटलं म्हणून. रोहित म्हणाला, हॅलो, तू ठीक आहेस ना? राणी तिचा घाम पुसत म्हणाली, हो सर. रोहित म्हणाला, भयानक स्वप्न बघितलंस का? तुला इतका घाम का आला? आणि राणी म्हणाली, हो सर, मी भयानक स्वप्न पाहिलं. असं म्हणून उठली आणि बाथरूममध्ये गेली आणि पुन्हा परत फिरली आणि म्हणाली, सर, पहाटेची स्वप्न खरी होतात का हो? पुन्हा रोहितनं तिच्याकडे विचित्रपणे बघितलं आणि म्हणाला, राणी, तू आता भयानक स्वप्न बघितलं असं म्हणालीस ना? मग ते भयानक स्वप्न खरं व्हावं असं तुला वाटतं का? आणि राणी हसून म्हणाली, हो, कारण कितीही भयानक असलं तरी ते स्वप्न मला प्रत्यक्षात घडायला हवं आहे. आणि हसून राणी बाथरूममध्ये गेली. आणि रोहित म्हणाला, हॉरिबल आहे ही मुलगी. मग आता दोघांनी आवरलं आणि राणी म्हणाली, सर, मीही आज कॉलेजला येणार. रोहित म्हणाला, ओके, गडबड करू नको, स्कूटी घे म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल. मग आता सगळेच डायनिंग टेबलवर होते. राहुल मात्र गप्प होता. त्याचेही डोळे खूपच बारीक दिसत होते. बहुतेक दुःखाची एखादी सर येऊन गेली असावी रात्री त्याच्या डोळ्यांमध्ये आणि तो रडला असावा या विश्वासघातानं. आणि जानकी म्हणाली, हे काय राहुल? अरे सपना ठीक आहे ना? अजून झोपली आहे की काय? बाहेर का नाही आली नाश्त्यासाठी? तब्येत ठीक आहे ना तिची? नाही म्हणजे दोघीही मुलींची खूप धावपळ झाली रे या लग्नात. आणि राहुल म्हणाला, माहीत नाही आई, पण आई सुनांना सुनांसारखं ठेव, जास्त मुलीसारखं वागू नको. जानकी म्हणाली, राहुल, त्या माझ्या मुलीच आहेत. अरे सासू आईसारखं वागली तरच सुनासुद्धा आईचा दर्जा देतात. फक्त नवऱ्याची आई आहे म्हणून तोंडाने आई म्हणायचं आणि मनात मात्र सासू आई म्हणून वागायचं, मला असलं नाही आवडत. पण कुठे आहे सपना? आणि राहुल बेफिकिरीपणे म्हणाला, ती तिची बॅग पॅक करते. जानकी चकित होऊन म्हणाली, का? आता ती कुठे निघाली? राहुल म्हणाला, अगं तिच्या आईचा फोन आला होता. इथून लग्नातून गेली आणि खूपच तब्येत बिघडली म्हणे त्यांची, म्हणून सपनाला बोलावलं आहे. 15 दिवस एखादा महिना राहून ये मीही म्हटलो. जानकी आश्चर्यानं म्हणाली, महिनाभर ठेवशील तू तिला तिकडे? राहुल म्हणाला, हो, राहू दे की, त्यात काय? तिची जन्मदाती आई आहे ती, मग तिला गेलंच पाहिजे. आणि जानकी म्हणाली, आता तुम्हा दोघा नवरा बायकोंचा निर्णय आहे तर मी काय बोलू? आणि मल्हारराव म्हणाले, रोशन आणि सोनम अजून उठले नाहीत का? जानकी हसून म्हणाली, आता ते लवकर उठतील का? त्यांचा नाश्ता ते सावकाश करतील, तुम्ही खा. आणि जानकी राणीला म्हणाली, राणी, तसं मी तुला म्हणू शकत नाही गं, पण मला असं वाटतं की सोनमचा इथे आज पहिला दिवस आहे, तर तू तिच्यासोबत थांब, कारण आता सपनासुद्धा निघाली तर सोनमला अवघडल्यासारखं वाटेल. आणि राहुल म्हणाला, आई, अगं ऑलरेडी रोहित म्हणाला, आई, अगं तिचं ऑलरेडी खूप कॉलेज बुडलं आहे आणि आता राणी कॉलेज संपेपर्यंत एकही दिवस सुट्टी घेणार नाही. आणि जानकी गप्प बसली आणि म्हणाली, अहो, एका दिवसाने काय होतं? आईचं मन मोडायला नको ना. आणि राहुल म्हणाला, आता मी काय बोलू शकतो, जशी तुझी मर्जी. राहुल आता शांत शांत होता आणि तो रोहितकडे सुद्धा बघत होता. त्याच्या वागण्यात असं कुठेच वाटत नव्हतं की तो सपनाला भाव देत असेल आणि तो त्याच्या मॅरिड लाईफमध्ये खुश आहे असंच राहुलला सुद्धा वाटलं. आणि या सगळ्यांबद्दल रोहितला तरी माहीत आहे की नाही की सपना त्याच्या मागे इतकी लागली होती, कुणास ठाऊक. आईला मात्र नक्कीच माहीत आहे. हे रोहितला कळलं, राहुलला कळलं सपनाच्या बोलण्यावरून.
पण आता जेव्हा राहुलला कळेल की रोहित आणि राणी वेगळे वेगळे आहेत, रोहित नाटक करतोय तिच्यासोबत, खोटं खोटं प्रेमानं वागण्याचं, एका बेडरूममध्ये असून ते एक नाहीत, तर राहुल रोहितचं काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता ही गोष्ट कोणालाच कळू नये की हे सत्य मला कळलंय आणि मी सपनाला का माहेरी घालवतोय याचंही खरं कारण कळता कामा नये, म्हणून तो गोड गोड बोलून तिला हाकलत होता. नाहीतर घरातलं वातावरण खूप बिघडलं असतं. आणि आता सपनाला तर घालवायचीच, पण घरच्यांचाही मूड ठीक राहिला पाहिजे याची काळजी राहुल घेत होता. आणि आतापर्यंत जसं शांततेत जानकीनं प्रकरण हाताळलं होतं, तसं राहुलने सुद्धा ते प्रकरण शांततेत हाताळायचं ठरवलं, तेही जानकीला न माहीत होऊ देता. आणि सपना बॅग घेऊन बाहेर आली आणि तिचाही चेहरा खूप पडला होता. आणि राहुल तिला लगेच म्हणाला, गाडी आहे बाहेर, तुला ड्रायव्हर सोडायला येईल. तसं सपनानं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं. तिला वाटलं होतं तो सोडायला येईल, पण नाही, राहुल आता तिला कसलाही भाव देणार नव्हता. आणि जानकी म्हणाली, सपना अगं नाश्ता तरी कर आणि मग जा. आणि सपना हो म्हणून राहुल शेजारी बसणार इतक्यात राहुल म्हणाला, सपना अगं तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे आणि मला वाटतं तू 5 मिनटंसुद्धा टाईम वेस्ट करू नकोस, तू पटकन जा, त्या तुझी खूप वाट बघत आहेत ना. जानकी म्हणाली, अगं बाई असं आहे का? आणि सपना इतकी काळजी करू नकोस गं, रात्री झोपली नाहीस का आईच्या काळजीनं? आणि आता सपना काही बोलण्याआधीच राहुलच म्हणाला, आई अगं नेमका झोपताना सासूबाईंचा फोन आला माझ्या, तेव्हापासून मी आणि सपना असेच जागे आहोत. असं राहुलनं थाप मारली आणि सपनाला बाहेरचा रस्ता दाखवत म्हणाला, चल मी तुला सोडतो. त्यानं तिच्या हाताला न पकडता घट्ट मनगट पकडलं आणि दुसऱ्या हातात तिच्या बॅग होती आणि ओढत ओढतच गाडीपर्यंत आणून सोडली आणि जवळजवळ तिला ढकलतच म्हणाला, निघ आणि पुन्हा माझ्या परवानगीशिवाय इथे येण्याचा विचार करू नकोस, घटस्फोटाचे पेपर तुझ्यापर्यंत येतील. आणि हे ऐकलं तसं सपनाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आता इथे ती सगळ्यांसमोर रडूसुद्धा शकत नव्हती, नाहीतर अब्रू गेली असती, सगळ्यांना सत्य समजलं असतं. मग राहुलनं तिला दरवाजा उघडून दिला. ती गुपचूप बसली आणि राहुलनं धाडकन दरवाजा लावला आणि ड्रायव्हरला म्हणाला, कुठेच गाडी थांबवायची नाही, मॅडमना थेट घरी सोडायचं आणि पटकन परत यायचं. आणि राहुल आतमध्ये येऊन पुन्हा तयार होऊन कारखान्यावर गेला. आणि अशा प्रकारे त्यानं कुणालाच काही न कळू देता गुपचूप शांततेत सपनाला घालवून टाकली. आणि सपना अख्खा रस्ता भर गाडीत रडत होती. आणि माझं चुकलं राहुल, राहुल फक्त एकदा माफ करा, असे सतत मेसेज करत होती राहुलला. राहुलचे मेसेज ट्यून गाडीमध्ये बसल्या बसल्या सारखी वाजत होती आणि ते बघून तोही वैतागला आणि त्यानं मोबाईल सीटवर फेकून दिला आणि डोकं पकडलं आणि त्याचेही डोळे पाण्यानं भरले.